आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे। आत्ताच हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणावरती सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये जरांगे पाटलांना फक्त 1.5 तासामध्ये 3 वाजेपर्यंत आता आझाद मैदान खाली करावं लागणार आहे। जरांगे पाटलांच्या हातामध्ये फक्त 1.5 तास आहे। कोर्टामध्ये नेमकं काय घडलं सगळं तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आजचा उपोषणाचा 5वा दिवस आहे। गेले 5 दिवस झाले मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत अनेक आंदोलक सध्या उपोषण करतायत, आंदोलन करतायत आणि त्यावरच आज हायकोर्टामध्ये सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये हायकोर्टामध्ये घमासान झालं असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही। जरांगे पाटील यांच्या बाजूने ॲडव्होकेट सतीश माने शिंदे यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र कोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत आणि या निर्देशांनंतर या संपूर्ण आंदोलनालाच एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। कोर्टाने नेमकं काय म्हटलंय बघूया। 2:40 येताना शहर रिकामं दिसलं पाहिजे। मुंबई शहर आम्हाला सामान्य हवं आहे। एअरपोर्ट ते घर या दरम्यान आम्हाला कुठलीही पेट्रोलिंग व्हॅन दिसलेली नाही। कोर्टाने काय काय निरीक्षणं नोंदवली आहेत हे मी तुम्हाला सांगतेय। पुढचं निरीक्षण आहे आम्ही मुंबई शहर रिकामं झालंय की नाही हे तपासायला कोणाला तरी पाठवू, तसं झालं नाही तर स्वतः जाऊन बघू। कोर्ट या बाबतीमध्ये आता कडक भूमिका घेताना दिसतंय आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जर 3 वाजेपर्यंत असं झालं नाही, रस्ते रिकामे झाले नाही तर आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल। 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असं स्पष्ट शब्दाचे आदेश जे आहेत ते कोर्टाने आता दिलेले आहेत। इतकंच नाही तर जरांगे यांना जर परवानगी नाही, आंदोलनाची परवानगी नाही तर त्यांना बाजूला करा असे थेट आदेश आता मुंबई पोलिसांना दिलेले आहेत, राज्य सरकारला दिलेले आहेत। त्यामुळे आता नेमकी काय पावलं उचलली जाणार आणि दुपारी 3 वाजेपर्यंत काय काय घडामोडी घडणार हे सुद्धा बघावं लागणार आहे। दरम्यान आज सकाळी आझाद मैदान पोलीस स्टेशननी आज नोटीस देण्याचा प्रयत्न केला। जरांगे पाटील यांना 10 कलमी नोटीस होती आणि वेगवेगळे मुद्दे त्याच्यातनं मांडलेले होते आणि सांगण्याचा प्रयत्न केला होता की तुम्हाला आंदोलनाची परवानगी नाही तर तुम्ही आंदोलन स्थगित करा आणि आज अखेर ही नोटीस जो देण्याचा प्रयत्न झाला ती त्यांनी घेतली नाही हे सुद्धा दिसून आलं। गेले 2-3 दिवस जर तुम्ही बघितलं असेल तर जरांगे पाटील वारंवार काहीही झालं तरी आझाद मैदान सोडणार नाहीत या भूमिकेवरती ठाम आहेत। त्यामुळे एकीकडे कोर्टाचे आदेश आहे, दुसरीकडे पोलिसांनी दिलेली नोटीस आहे आणि या सगळ्यामध्ये आता जरांगे नेमकी काय भूमिका घेणार, मराठा आरक्षणाची ही जी त्यांची लढाई सुरू आहे ती कुठल्या वळणाने जाणार बघावं लागेल। पण पुढचे 1.5 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड तुमच्यापर्यंत घेऊन येऊ। सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।